नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये 48 तासाचा अंदाज बघतो. सकाळी सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये एक ट्रफ आहे आणि जी ट्रफ मध्य भारतावर, उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात देखील पावसाळी क्षेत्र निर्माण करते आणि महाराष्ट्राच्याही काही भागात त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होत आहे. सध्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, मात्र याचा प्रभाव हा देशाच्या विरुद्ध दिशेने आहे, जो भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे. परंतु आता जसंही मान्सून पुढे सरकेल तसं या सर्व हवामान प्रणाल्या सक्रिय होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने आज साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे नैऋत्य मान्सून हा केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केलेली आहे. थोडा तामिळनाडूच्याही दक्षिणी पट्ट्यामध्ये त्याचा प्रभाव आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संपूर्ण भागामध्ये आणि अंदमानामध्ये तो आधीच पोहोचला आहे. अजून पूर्वेकडील भारताच्या राज्यांमध्ये त्याची एंट्री होणार आहे, परंतु आता लवकरच भारताकडील म्हणजे भारताच्या पूर्वेकडील राज्य आणि तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, रायलसीमा असं एक एक राज्य कव्हर करत तो त्याचा पुढचा प्रवास करणार आहे. आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि त्या पार्श्वभूमीवर IMD कडून प्रसारित करण्यात आलेल्या 4 आठवड्याच्या अंदाजासाठी देखील आपल्याला आज महत्त्व आहे. कारण आपण या ठिकाणी बघतो की 11 तारखेपर्यंत फारसं प्रभावी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नाही, केवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा याच भागात 4 तारखेपासून म्हणजे आजपासून 11 तारखेपर्यंतच्या आठवड्यात पाऊस दाखवला आहे. मात्र आपण 11 ते 18 या आठवड्यामध्ये सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल, मान्सूनची प्रगती होईल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 18 तारखेपासून 25 तारखेच्या दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे. आणि मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती 25 तारखेपर्यंत भारतात होईल असं दिसतंय आणि 25 तारखेच्या आतच संपूर्ण महाराष्ट्र ओलांडून मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत मान्सून सरकणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण 25 तारखेपासून 2 जुलैपर्यंतचा जर अंदाज घेतला तर अगदी मान्सूनची अतिशय चांगली प्रगती होताना दिसते. म्हणजे शेवटचे दोन्ही आठवडे हे महाराष्ट्रात चांगला पाऊस देऊ शकतात असा अंदाज आहे. आणि आपण एका व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की जरी थोडा पूर्वार्ध जूनचा खराब असला तरी उत्तरार्ध मात्र चांगला राहील असा आपला अंदाज आहे आणि त्या अंदाजाशी हे अंदाज जुळणारे आहेत. आपण 5 तारखेचा अंदाज जेव्हा घेतो तेव्हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ही जी ट्रफ तयार झालेली आहे, ही ट्रफ उत्तर भारत ते दक्षिण भारत अशी आहे आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग म्हणजे यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा बराच भाग येतोय. कोकणामध्ये देखील उद्या पहिल्यांदा पावसाच्या परिस्थिती दाखवलेली आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. 6 तारखेला देखील आपण जी ट्रफ आहे ती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी खास करून महाराष्ट्रामध्ये 6 तारखेला जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात GFS मॉडेलने दाखवला आहे. पण SMWF मॉडेलचा जेव्हा अंदाज बघतो 5 तारखेचा तेव्हा आपल्याला दिसतंय की जी ट्रफ आपल्याला मध्य भागावर दाखवलेली आहे ही असणारच आहे. शिवाय दक्षिण कोकणातून पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता आहे. 6 तारखेच्या वातावरणात थोडा बदल आहे. आपण बघतो की या संपूर्ण भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याचबरोबर याही भागात पावसाची शक्यता आहे. म्हणजे आपण यामध्ये सोलापूर, काही प्रमाणात बीड, लातूर, धाराशिव, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे.
पुण्याच्या पश्चिमी भागामध्ये, साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये, कोल्हापूर पश्चिम आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे. बीड पूर्व, परभणी आणि नांदेडच्याही काही भागात, अगदी अमरावती, वर्धा, यवतमाळपर्यंत पावसाची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण बदलतंय पुढील 48 तासासाठी ते आपण बघणार आहोत. आज रात्री थोडं बीड पूर्व, परभणी, लातूर, नांदेड या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अकोला पूर्व भाग, थोडंफार हिंगोलीच्या भागात देखील, अगदी किनवट, चंद्रपूरपर्यंत पावसाचं वातावरणाची शक्यता आहे. दुपारनंतर कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर आणि नांदेडच्या आजूबाजूने पावसाचं वातावरण तयार होईल. रात्री सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या भागात अतिशय चांगलं पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मध्ये बार्शी, बीडमध्ये सुद्धा फार चांगलं वातावरण आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये वातावरण असू शकतं. पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहेच. आणखी आपण बघतो की रात्री पावसाळी वातावरण वाढणं ही मान्सूनची सक्रियतेचे लक्षण आहे. आपण 6 तारखेला देखील बघतो, अगदी नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढणार आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्याही काही भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. आणि विशेष म्हणजे हे वातावरण 6 तारखेला रात्री किंवा 7 तारखेला पहाटे देखील सक्रिय असण्याची शक्यता आहे. सध्या आपण बघतो अहिल्यानगर, पुणे आणि साताऱ्याच्या काही भागामध्ये, परभणी, नांदेड, किनवटपर्यंत पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. इतरत्र नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थोडं वातावरण आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वातावरण आहे. बाकी ठिकाणी मात्र आज पावसाचा प्रभाव फारसा राहिलेला नाही. हे आत्ताचा अंदाज आहे. 7, 8, 9 आणि 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अतिशय चांगला प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.